नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण खवा मावा मिल्क पावडर न वापरता 1 कप रव्यापासून अगदी चविष्ट असे गुलाबजाम कसे बनवायचे हे बघणार आहोत. रेसिपी खूप सोपी आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. घरी पाहुणे येणार असतील आणि बाहेर जाण्यासाठी वेळ नसेल तर अशा प्रकारची ही गुलाबजामची रेसिपी तुम्ही देखील नक्की ट्राय करा. एकदम मऊ लुसलुशीत असे गुलाबजाम तयार होतात आणि चवीला देखील अप्रतिम लागतात. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. सर्वात आधी आपण गुलाबजामसाठी पीठ भिजवून घेऊयात. तर इथे मी एक कढई गॅसवर ठेवून घेतलेली आहे आणि गॅसची फ्लेम मीडियम करून घेतलेली आहे. आता यामध्ये आपल्याला 1 कप दूध टाकून घ्यायचं आहे. तर इथे मी अर्धा कप दोनदा हे 1 कप असं दूध टाकून घेतलेलं आहे. आता यामध्ये मी एक मोठा चमचा पिठी साखर घालून घेतलेली आहे आणि ही पिठी साखर छान अशी यामध्ये विरघळून घ्यायची आहे. आता यामध्ये 1 चमचा साजूक तूप टाकून घ्यायचं आहे. आपण यामध्ये खवा मावा अजिबात वापरत नसल्यामुळे साजूक तुपामुळे छान असा फ्लेवर या गुलाबजामला येतो. त्यानंतर आता यामध्ये मी 1 कप बारीक रवा टाकून घेत आहे. इथे हे गुलाबजाम बनवताना आपल्याला एकदम बारीक रवाच वापरायचा आहे. आता हा रवा यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि पटकन छान असं मिक्स करून घ्यायचा आहे. तर अगदी 1 मिनिटभरातच हा रवा हे दूध पूर्णपणे शोषून घेतो. तर इथे बघू शकता अगदी 1 मिनिटभरातच हे सर्व छान असं घट्टसर झालेलं आहे. तर याचा छान असा गोळा बनला की लगेच आपल्याला यावर झाकण ठेवून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम बंद करून घ्यायची आहे आणि हे मिश्रण आपल्याला असंच झाकून बाजूला ठेवून घ्यायचं आहे. म्हणजे रवा यामध्ये छान मुरेल देखील आणि हे मिश्रण थोडंसं कोमट देखील होईल. आता गुलाबजामचा पाक बनवून घेऊयात. त्यासाठी इथे मी एक सॉसपॅन घेतलेला आहे. त्यामध्ये मी 1.5 वाटी साखर टाकून घेतलेली आहे. त्यासोबतच पाऊण वाटी इथे मी पाणी वापरलेलं आहे. तर साखरेचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे थोडंसं कमी जादा देखील करू शकता. आता ही साखर आपल्याला मीडियम टू हाय फ्लेमवर छान अशी वितळून घ्यायची आहे. आता इथे बघू शकता साखर छान अशी विरघळलेली आहे. आता यामध्ये मी 1 चमचा विलायची पूड टाकून घेतलेली आहे. तुम्ही हवं तर विलायची ठेचून देखील इथे टाकू शकता. आता हे सर्व पुन्हा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर ही गुलाबजामची चासणी आपल्याला खूप जास्त घट्ट किंवा एकतारी बनवायची नाही. तर हाताला थोडीशी चिपचिपी झाली की लगेच गॅस बंद करून घ्यायचा आहे. तर सर्वात आधी इथे एक प्लेट घ्यायची आहे आणि त्यामध्ये आपण जे मगाशी रव्याचं मिश्रण भिजवून ठेवलं होतं ते यामध्ये टाकून घ्यायचं आहे. आता हे मिश्रण बऱ्यापैकी कोमट झालेलं आहे. तर हाताने छान असं एकजीव करून घ्यायचं आहे. तर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे छान असं एकजीव चोळून हे मिश्रण आपल्याला मऊसूत करून घ्यायचं आहे. म्हणजे आपल्या गुलाबजामला अजिबात क्रॅक जाणार नाहीत. तर अशा प्रकारे गुलाबजामचं पीठ छान असं मळून झालेलं आहे. आता यातील छोटा छोटा गोळा घेऊन आपल्याला छोटे छोट्या आकारात गुलाबजाम बनवून घ्यायचे आहे. तर साधारणतः एवढ्या 1 कप पिठाचे माझे 30 ते 35 गुलाबजाम तयार झालेले आहेत. तर इथे बघू शकता एकाही गुलाबजामला क्रॅक पडलेले नाहीत आणि एकदम गोल गरगरीत अशी गुलाबजाम बनवून तयार झालेले आहेत. आता हे तळून घेऊयात. त्यासाठी इथे मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तर हे गुलाबजाम तळताना आपण नॉर्मली जे गुलाबजाम तळतो ते आपण लो फ्लेमवर तळतो. तर हे गुलाबजाम आपल्याला मीडियम टू हाय फ्लेमवरच तळायचे आहेत. तर इथे बघू शकता तेल छान तापलेलं आहे आणि त्यामध्ये मी थोडेसे गुलाबजाम सोडून घेतलेले आहेत. आता इथे एक छोटा चमचा घ्यायचा आहे आणि त्याने उलटपुलट करत एकदम खरपूस रंगावर आपल्याला हे गुलाबजाम तळून घ्यायचे आहेत. तर इथे बघू शकता गुलाबजामला एकदम अप्रतिम असा रंग आलेला आहे. तर आता हे गुलाबजाम तळून झालेले आहेत. तर आता हे एका झाऱ्यावर काढून घ्यायचे आहेत. तर आपल्याला हे गुलाबजाम बनवताना हे लक्षात ठेवायचं की आपली चासणी देखील गरम पाहिजे आणि गुलाबजाम देखील गरम पाहिजेत. तर अशाच प्रकारे आपण बाकीचे गुलाबजाम देखील तळून घेऊयात. तर अतिशय सोपी आणि झटपट होणारी गुलाबजामची रेसिपी तुम्हाला कशी वाटली? तर आता आपल्याला हे गुलाबजाम पूर्ण रात्रभर असेच ठेवायचे आहेत. इथे मी फक्त 3 तास हे गुलाबजाम मुरवण्यासाठी ठेवले होते. तर बघू शकता 3 तासामध्ये छान असं याने पाक शोषलेला आहे आणि एकदम मऊ लुसलुशीत एकदम नरम असे गुलाबजाम तयार झालेले आहेत. चला तर मग आजची ही एकदम झटपट आणि चटपटीत अशा गुलाबजामची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.